श्री स्वामी समर्थ भाग 1 अवतार प्रकट स्वामी समर्थ अचानक अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यांचे तेजस्वी स्वरूप पाहून लोक अंतचिंत झाले. त्यांनी स्वतःला दत्तावर म्हणून प्रकट केले. भाग 2 चमत्कारी दर्शन एका गरीब भक्ताला स्वामींनी दूर होऊन त्यांचे दारिद्र्य दूर केले. श्रद्धा असेल तर कृपा होते हे त्यांचे दाखवले. भाग 3 रोग निवारण एक भक्त गंभीर आजारी होता. स्वामींच्या कृपेने त्यांचा रोग नाहीसा झाला. भाग 4 संकटातून सुटका एका कुटुंबावर मोठे संकट आले होते. स्वामींनी त्यांच्या योग्य मार्गदर्शन करून संकट दूर केले. भाग 5 अहंकाराचा नाश एक विद्वान ब्राह्मण अहंकाराने भरलेला होता. स्वामींनी त्याचा गर्व उतरून त्याला नम्रतेचे महत्त्व शिकवले. भाग 6 भक्तीची परीक्षा स्वामींनी एका भक्ताची परीक्षा घेतली. शेवटी त्याचे श्रद्धेमुळे त्याला आशीर्वाद मिळाला. भाग 7 अन्नदानाचे महत्त्व स्वामींनी अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असलेले सांगितले आणि स्वतः अन्न वाटले. भाग 8 नामस्मरणाची भक्ती श्री स्वामी समर्थ या नावाच्या जप्त केलेले मन शांती मिळते असे त्यांनी सांगितले. भाग 9 दृष्टीचा उद्धार एक पापी मनुष्य स्वामींच्या संपर्कात येऊन सुधारला. भाग 10 गुरुजीची महिमा गुरुविना ज्ञान नाही हे स्वामींनी स्पष्ट केले. भाग 11 भविष्य कथन स्वामींनी एका भक्ताला भविष्य सांगितले जे नंतर खरे ठरले. भाग 12 न्याय आणि धर्म स्वामींनी एका वादात न्याय दिला आणि धर्माचे पालन केले. भाग 13 गरिबाचा आधार स्वामींनी गरिबांना आर्थिक आणि मानसिक आधार दिला. भाग 14 साधेपणाचे जीवन स्वामींचे जीवन अत्यंत साधे होते. त्यांनी वैभवाचा त्याग केला. भाग 15 भक्तावर कृपा एक निस्तांत दाम्पत्य स्वामींच्या कृपेने सत्य ती सुखी झाले. भाग 16 श्रद्धेची ताकद स्वामींनी सांगितले की अढळ श्रद्धा असते तर कोणीतरी कार्य अशक्य नाही. भाग 17 संकटातील नामस्मरण एका भक्ताने संकटात स्वामींचे नाम घेतले आणि तो वाचले. भाग 18 सेवा आणि संपूर्ण स्वामींनी सेवा हीच खरी पूजा असलेले सांगितले. भाग 19 स्वामींचा उपदेश धैर्य ठेवा, सत्याचा मार्ग सोडू नका असा त्याग उपदेश होतो. भाग 20 समाधी आणि वारसा स्वामी समर्थांचे अखेर अक्कलकोट येथे समाधी घेतली. आजही त्यांच्या समाधीस्थानी भक्तांची गर्दी असते आणि त्यांची कृपा अनुभवली जाते. श्री स्वामी समर्थ.